नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो। मी आज आपल्या शेतीमध्ये आलेलो आहे। आपली शेती आहे ती बार्शी तालुक्यामध्ये उकडगाव या गावी आहे आणि तुम्हाला आज ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सीताफळाबद्दल सेटिंग कसे होते आणि कसे झाले आणि आपण काय केलं आहे किंवा काय केलं नाही हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवून देतो। तर आज आपण ह्या सीताफळाला छाटणी करून 1-1.5 महिना कालावधी झालेला आहे आणि 1.5 महिन्यामध्ये ह्याला आपण कुठली फवारणीसुद्धा केलेली नाही किंवा खालनं ड्रिपचा तर विषय काहीच नाही। आपण तुम्हाला मागे कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितले की आपण शेतीमध्ये कुठलं ड्रिप वगैरे केलेलं नाही। तरी त्याच पद्धतीनं आपण ह्या शेतीमध्ये ज्यावेळी छाटणी केली तर सीताफळाला सेटिंग होत नाही, ही जे काय शेतकऱ्यांचा मनाचा भ्रम आहे किंवा होत पण नाही। काही जणांचा प्रॉब्लेम असतो, तो छाटणीवर प्रॉब्लेम असतो किंवा पाणी जास्त झालं काय झालं तर त्याच्यावर प्रॉब्लेम असतो। तर आज ह्या झाडामध्ये आपल्याला सेटिंग कशी आहे हे तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही पाहा। हे जे तुम्ही पाहताय हे नॅचरली पूर्ण आपण केलेली सेटिंग आहे। अशा पद्धतीने ही एकच नाही तर तुम्हाला असं ह्या झाडाला एक असं जर टोटल घेतलं तर सेटिंग हे एक 40-45 सध्या सेटिंग आहे ह्या झाडाला पूर्ण। आणि सेटिंगची अवस्था असताना सुद्धा ह्याला जी झाडाचे किंवा ह्या फळाचे चाकाकी वगैरे पाहू शकता आणि गोल एकदम एक नंबर अशा क्वालिटीमध्ये आहे। हे पहा कसं आलेलं आहे ते। तर अशी 1 नंबर क्वालिटी आहे आणि महाग पण आणखीन सेटिंग चालू व्हायला लागलेली आहे। ही तुम्ही पाहू शकता, इथं पण हे बघा, ही जी आहे ही कळी, ह्या कळी अवस्थेमधनं पण ह्याला सेटिंग चालू होत आहे। तर हे जे काय अवस्था पाहताय तुम्ही ह्या झाडाची, ते ह्याच्यामध्ये 40-45 एका झाडाला आहे। आणि तुम्ही महाग इकडं जरी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी एका झाडाचं जे दाखवलं तर ते एका झाडाचं तुम्ही प्रत्येक झाडाचं पाहू शकता सेटिंग कशी आहे ते झालेले। आता ह्या झाडामध्ये पण पाहू शकता तुम्हाला सेटिंग व्हायला लागलेली आहे का नाही ते। तर हे जे झाडामध्ये आपण ह्याला आता हे पूर्ण सेटिंग झालेली आहे आणि ही नवीन सेटिंग तयार व्हायला लागलेली आहे इथं। आणि ह्याच्यामध्ये आपण पानाला कुठला शेंडा पण मारलेला नाही किंवा कुठलं फवारणी घेतलेलं नाही आणि ह्या बागेमध्ये आपण ह्याला खालनं कुठलं औषध पण दिलेलं नाही किंवा वरनं फवारणी केलेलं नाही। पूर्ण नॅचरली 1 नंबर अशी सेटिंग झालेली आहे। आणि ह्या बागेमध्ये आपण आंतरपीक म्हणून पण एक सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे। आणि हे जे पाहताय ते तुम्हाला असे सेटिंग जर व्यवस्थित पाहिजे असेल किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर शेती ही पाणी बिगर पाण्यावर किंवा बिगर औषध फवारणी किंवा कुठला डोस वगैरे नको असेल तर अशा पद्धतीने जर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आवश्यक माझ्या शेतीला भेट देऊ शकता किंवा माझे संपर्क करू शकता। श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला। प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA। सीताफळमध्ये असणारा माझा हा 19 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे। आणि असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन पाहिजे असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता। धन्यवाद।